लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्यजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिक महानगरपालिका द्वारा एक विशेष सूचना. नाशिक शहरातील थकबाकीदार मिळकत धारकांना कळविण्यात येते की 23 फेब्रुवारी ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीतील थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास शास्तीतून 95% सूट मिळेल. मालमत्ता कर भरण्यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व वसुली कार्यालये सुरू राहतील. नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सातपूर गावात भवानी माता यात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. धार्मिक, सामाजिक आणि क्रीडा कार्यक्रमांनी सजलेल्या या यात्रेत मान्यवर आणि सेलिब्रिटींची उपस्थिती लाभणार असल्यानं उत्साहाचं वातावरण आहे. यात्रेमध्ये पारंपरिक 12 गाड्या ओढण्याचा मान गणेशा मंगेश प्रकाश निगळ यांना मिळाला आहे. यात्रोत्सव अध्यक्षपदी भारत विष्णू घाटोळ यांची निवड करण्यात आली आहे, तर कार्याध्यक्ष किरण एकनाथ निगळ, उपाध्यक्ष मच्छिंद्र भंदुरे आणि सोपान बंदावणे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यंदाच्या यात्रेत जगद्गुरू महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज, युवराज संभाजीराजे छत्रपती, मंत्री छगन भुजबळ, मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादा भुसे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अभिनेते अभिजित खांडेकर यांच्या उपस्थितीमुळे यात्रेची रंगत अधिकच वाढणार आहे. आई भवानीला वंदन करतो. त्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे असतील, या सर्व महापुरुषांना वंदन करतो. परमपूज्य महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज, जनार्दन स्वामी महाराज यांनाही वंदन करतो. खरं तर गेल्या शेकडो वर्षाची परंपरा असलेली गावाची जत्रा आहे. आम्ही लहानपणापासून पाहत आलोय. इथे माझे जे सहकारी आहेत कमिटीमध्ये, आम्ही सर्व लहानपणापासून सोबतच राहिलो. कोणी नगरसेवकही झाले. आजचे इथे बसलेले नगरसेवक आम्ही लहानपणापासूनच आम्ही सोबत आहोत. आम्ही सर्वांनी ही जत्रा पाहिलेली आहे, अनुभवली आहे आणि त्या जत्रेचा आम्ही आनंद लुटला आहे. ज्यावेळेस गावाचं शहरीकरण होतं त्या टायमाला हळूहळू ह्या संस्कृती लोप पावत चालतात. सातपूर हे असं गाव आहे, आज आपल्या पंचक्रोशी नदी म्हणजे आपल्या आजूबाजूची 5-7 गाव आहेत. तिथे कधी जत्रा होते कधी होत नाही, हे कोणासही ठाऊक नाही. आज या शहराचं शहरीकरण झालं. आमच्या सर्व ग्रामस्थांच्या पूर्वजांनी ठरवलं, म्हणजे आमचे पूर्वज होते त्यांनी ठरवलं की या शहराचं शहरीकरण झालं पाहिजे. इथे MIDC साठी हजारो एकर जमीन आमच्या गावाच्या लोकांनी दान केली की ह्या शहराचं, ह्या राज्याचा, ह्या देशाचा विकास व्हावा. माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला अध्यक्ष करताना मी जो निर्णय घेतला, खरं तर अध्यक्ष हे फक्त नाव आहे, परंतु अध्यक्षाच्या मागे जी आमची कोर कमिटी काम करते, आमचे गाव काम करते, आमच्या 18 पागड जाती आहेत, सगळ्या धर्माचे, जाती धर्माचे लोक आहेत, ही सगळी मेहनतीने काम करतात. ही यात्रा कशी मोठ्या स्वरूपाची करता येईल ही प्रयत्न करतात. मला वाटतं आपल्या सातपूर गावामध्ये लहानाची मोठी झालेली आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून हा 12 गाडा यात्रा उत्सव आपण जो साजरा करतो, तो सगळ्यांनी त्याच्यात ते आलेले राहिलेले त्या यात्रेचा आनंद घेतलेला आहे. आणि ती करत असताना आज या यात्रेला एवढं मोठं स्वरूप आलं आई भगवतीच्या आशीर्वादाने, आई भवानीच्या आशीर्वादाने. आणि यात्रा ही महाराष्ट्रभर आपली म्हणजे त्याची चर्चा होते आणि अतिशय एकात्मतेने सर्व समावेशक अशी यात्रा. मी बऱ्याच गावांमध्ये यात्रा बघतो, त्यांच्याकडेही वाद होतात, पण आपलं जे गाव आहे, मगाशी आपले सन्माननीय चारही नगरसेवक असतील त्यांनी सूचना मांडल्या की यात्रा उत्सव होत असताना गावाचं गावपण हे कुठं हरवलं गेलं नाही पाहिजे, कुठं गेलं नाही पाहिजे. आणि
तात्विक मतभेद सोडून आपण सर्वजण एक आहोत आणि एक दिलाने आपल्या गावची यात्रा कशी शिस्तीत होईल आणि याचं नाव आपल्या महाराष्ट्र स्तरावर कसं मोठं होईल अशी सगळ्यांचीच भावना असते. आई भवानीच्या आशीर्वादाने यावर्षी मला जो श्री गणेश म्हणून मान मिळाला, मी सर्वांचं त्याच्याबद्दल मी आभार मानतो. आणि येणाऱ्या 19 तारखेला जो 12 गाडा यात्रा उत्सव होणार आहे याच्यात सगळ्यांनी सहभागी होऊन आई भवानीच्या यात्रेत सहभागी होऊन सगळ्यांनी त्याचा आनंद घ्यावा. दिनांक 18 मार्च रोजी शिवव्याख्यान कार्यक्रमांतर्गत नितीन बानगुडे पाटील यांचं व्याख्यान होणार आहे. दिनांक 18 मार्च रोजी शिवव्याख्यान कार्यक्रमांतर्गत नितीन बानगुडे पाटील यांचं व्याख्यान होणार आहे. दिनांक 19 मार्च रोजी मुख्य यात्रोत्सव पार पडणार असून दिनांक 20 मार्च रोजी भव्य कुस्त्यांच्या दंगलीचं आयोजन करण्यात आलं आहे. पत्रकार परिषदेला नगरसेवक नितीन निगळ, नगरसेविका सोनाली तुषार भंदुरे, नगरसेविका सविता रवी काळे, नगरसेविका मानसी योगेश शेवरे, नगरसेविका अंकिता महेंद्र शिंदे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकारिणी जाहीर करताना माजी अध्यक्ष प्रकाशदादा निगळ यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. 2026च्या गुढीपाडवा उत्सव यात्रा समितीचे अध्यक्ष सन्माननीय भारत घाटोळ यांना करण्यात आलेले आहे. कार्याध्यक्ष किरण एकनाथ निगळ हे आहेत. उपाध्यक्ष मच्छिंद्रजी भंदुरे यांना देण्यात आलेला आहे. उपाध्यक्ष सोपन बंदवणे हे पण त्यांच्याबरोबर असणार आहे. सचिव शशिकांतजी काळे, सहसचिव सुदाम शिवाजीजी वाघ, खजिनदार दिनेशजी निगळ, बाकी व्यवस्थापक कमिटी आहे हर्षल आहेर, धनंजय निगळ, तेजस निगळ, बाळा पुराणे, पंटी भाऊ काळे, अथर्व घाटोळ, किरण भोर, महेश भाऊ बंदावणे आणि विशाल पुराणे अशी ही कमिटी या सर्वांच्या आमच्या पंच कमिटीच्या वतीने आम्ही जाहीर केली आहे. गणेशा आणि यावर्षीचा जो गणेशा आहे तो मागे पण कमीत कमी 3 ते 5 वेळा त्यांनी गाड्या आवडल्या आहे. ते आहे मंगेश भाऊ प्रकाश निगळ यांना देण्यात आलेला आहे. मी ते सर्वांचे या गुढीपाडवा उत्सवानिमित्त सर्वांचे स्वागत करतो आणि गुढीपाडवा मराठी वर्ष हे सर्वांनी आनंदी जावो, सुख समृद्धी लाभो सर्वांना अशी आई भवानीच्या चरणी सर्वांना प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व पत्रकारांचे पुन्हा एकदा मीडियांचे पण आभार. यानंतर आयोजक गोकुळ निगळ यांनी यात्रोत्सव अधिक व्यापक करण्याचा मानस व्यक्त केलाय. त्यांची पूजा करून कशा पद्धतीने त्यानंतर कुस्त्यावर सर्व सांगितलं असेल आणि एकच विनंती की तुम्ही एक चौथे स्तंभ आहे समाजाची, तर आमची यात्रा जास्तीत लोकांपर्यंत कशी पोहोचेल आणि चांगली गर्दी कशी होईल किंवा काय सुविधा कशा पद्धतीने हे जनतेपर्यंत तुम्ही पोहोचवा अशी मी आमच्या सर्वांच्या वतीने विनंती करतो. तुम्ही उपस्थित राहिले त्याबद्दल आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय. यात्रोत्सव समितीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांमध्ये सचिव शशिराज काळे, सहसचिव सुदाम वाघ, खजिनदार दिनेश निगळ, व्यवस्थापक धनंजय निगळ, हर्षल आहेर, महेश बंदावणे, तेजस निगळ, बाळा पुराणे, विशाल पुराणे, किरण भोर आणि प्रज्वल घाटोळ यांचा समावेश आहे. यात्रेसाठी परिसरातील भाविक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन आयोजक राजाराम निगळ, शांताराम निगळ, प्रकाश निगळ, गोकुळ निगळ आणि श्री वैभव भिवानंद काळे यांनी केलंय. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी अध्यक्ष लक्ष्मण घाटोळ यांनी केलंय, तर आभार प्रदर्शन सचिन घाटोळ यांनी मानल्यात. सातपूर गावामध्ये सध्या यात्रोत्सवाच्या तयारीला वेग आला असून संपूर्ण परिसर भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात न्हाऊन निघालाय. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.